वर्ष तुरुंगात काढलेला 27 वर्ष तुरुंगात काढलेला व्यक्ती नेल्सन मंडेला नावाचा व्यक्ती दक्षिण अमेरिकेच्या अध्यक्ष होतात आणि जगाला प्रेम शिकवतात. शरीराची कुठलीही हालचाल न करू शकणारे स्टीफन हॉकिंग जग हलवणारे संशोधन करतात. रेल्वे स्टेशनवरती चहा विकणारे व्यक्ती देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. पेट्रोल पंपावरती काम करणारे धीरूभाई करोडोंचं साम्राज्य उभा करू शकतात. रेडिओवाल्याने हकलून दिलेले अमिताभ बच्चन सिनेसृष्टीचे खलनायक होऊ शकतात. तर मित्रांनो, हे व्यक्ती शून्यातून साम्राज्य उभं केले. आपण का नाही करू शकत? त्यांच्याकडे पूर्ण प्लॅटफॉर्म नव्हता. आपल्याकडे समोरचा सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड एवढा जबरदस्त रेडी प्लॅटफॉर्म आहे. त्या व्यक्तीकडे पूर्ण प्लॅटफॉर्म नसताना त्या व्यक्तीने एवढं मोठं साम्राज्य, एवढं मोठं जग निर्माण केले. आपल्याकडे जर एवढा भारी प्लॅटफॉर्म असताना आपण का साम्राज्य निर्माण करू शकत नाही? राईट. तर बघा मित्रांनो, या इंडस्ट्रीमध्ये, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कुठली जात, धर्म, पंथ काही विचारलं जात नाही. तुम्ही काळाय का बोलाय का, तू कुठल्या जातीचा काय विचारलं जात नाही. त्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमच्या पोटामध्ये पैसे कमवायची आग पाहिजे. बघा मित्रांनो, एका व्यक्तीला आग लागली म्हणून त्याने या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आग लागल्याशिवाय माणूस वरती जाऊ शकत नाही. रॉकेटला पण आग लावावी लागते, त्यावेळेस रॉकेट वरती जातं. आपल्याला पण जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला अगोदर आपल्यामध्ये आग लावावी लागेल, त्याशिवाय तुम्ही सक्सेस होणार नाही. मित्रांनो, स्वतःमध्ये आग लावून घ्या. आम्ही काही दिवसापूर्वी आग लावली म्हणून आज या ठिकाणी पोहोचलोय. इथं जास्त नॉलेजची गरज नाही. तुम्ही बघितलं असेल कसे लोक काय बोलून गेले, किती इन्कम आहे. तर नवीन लोक हँग होत असतील, तर रिअलमध्ये तेवढा इन्कम त्यांना येतोय का? तर त्यांनी आग लावून घेतली होती. आपल्या बघा मित्रांनो, आपली जर फॅमिली आपल्याला मोठी करायची असेल, फॅमिली जर चांगले सुख सुविधा द्यायच्या असतील तर आपल्याला त्या गोष्टी करायच्या. मोदी जे आहे ते आमचे दिन राहिले. मोदीजी देशाचे चांगले दिवस आणू शकतात, पण आपले चांगले दिवस कोण आणणार आहे? मोदीजी आणू शकतात का? त्यासाठी आपल्याला एफर्ट लावायचं. मित्रांनो, एवढा भारी प्लॅटफॉर्म भेटलाय. बघा, मी तुम्हाला एक नेहमी उदाहरण देत असतो की तुमच्याकडे फॉर्च्युनर सगळ्यांकडे फॉर्च्युनर आहे आणि रस्ता एकदम खडबडीत रस्ता आहे. त्या खडबडीत रस्त्यात फॉर्च्युनर किती स्पीडने पळवलं? 20-30 स्पीडने. राईट. मला सांगायचं काय, फॉर्च्युनर आहे म्हणजे तुमच्यामध्ये काम करायची तयारी आहे, आग आणि तेवढी कॅपॅसिटी आहे, पण रस्ता जर चांगला नसेल, प्लॅटफॉर्म जर चांगला नसेल तर तुम्ही मोठी अचिव्हमेंट नाही करू शकत. एवढा भारी प्लॅटफॉर्म भेटला मित्रांनो. इथं काम कुत्र्यासारखं काम करा, खूप मोठे पैसे भेटतील. बघा, माझी थोडीशी जर्नी सांगतो. माझं नाव सागर मोहोळ, प्रॉपर मी सोलापूरचा आहे. या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ज्या वयामध्ये मुलं मुलींच्या पाठीमागे फिरतात त्या वयामध्ये मी या इंडस्ट्रीचा डिसिजन घेतला होता. वय वर्ष 21 होतं मित्रांनो. या संबंधामध्ये उतरलो होतो. आता माझं 24 रनिंग चालू आहे. 15 ऑक्टोबर 2022 ला मी या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो. म्हणजे गेल्या महिन्यामध्ये मला बरोबर 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 3 वर्ष जर टोटल आर्थिक पगार झाला तर मित्रांनो जवळपास 48 ते 49 लाख इतका माझा प्रवास आहे. बघा, ज्यावेळेस मी इंडस्ट्रीमध्ये आलो होतो त्या सिनियर थोडं मोटिवेशन बोलतात की बघ साध्या इंडस्ट्रीमध्ये चांगलं घर घ्यायची, गाडी घ्यायची, मोठा मान सन्मान होईल. मग किरण सर मला काय बोलले होते, माझे सिनियर राम जोडगे सर, भरत राठोड सर आणि किरण जे नाळे सर यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या दिल्या. मला काय सांगितलं होतं की साजन दाढ़ी आने से पहले गाड़ी आ सकती है, किसी का पति बनने से पहले करोड़पति बन सकता है अगर तू समर्थ सक्सेस का दिशन देगा तो. मला वाटलं किरण सर मोटिवेशन मध्ये बोलले असतील, राम सर मोटिवेशन मध्ये बोलले असतील, प्रोफेसर. पण हे खरं झालंय. या इंडस्ट्रीच्या माध्यमातून गेल्या 30 जानेवारी 2024 ला 11 लाखाची टोयोटा ग्लांजा परचेस केली आणि ती गाडी मी आता मेंटेन करतो. माझ्या मुलीच्या गाडीचा नंबर आहे 8613, माझ्याही गाडीचा नंबर आहे 8613. माझ्या टीम मध्ये 2 गाड्या आहेत, त्याही गाडीचा नंबर आहे 8613. 8613 हा मी लक्झरी ब्रँड बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही 8613 या क्लब मध्ये येण्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. बघा मित्रांनो, समर्थमध्ये जर तुम्हाला खूप मोठे अचिव्हमेंट करायचं असेल तर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही आला तर कुठलेही कारण घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीला अडचणी असतात. कुठले कारण घेऊ नका. जर तुम्ही इथं आला आणि जर कुठलं कारण नाही दिलं तर खूप मोठी अचिव्हमेंट होऊ शकते. याच्यासाठी एक उदाहरण देतो, लक्षपूर्वक उदाहरण आहे का. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या व्यक्तीचं नाव मित्रांनो तानाजी माणूस आहे. ज्यावेळेस तानाजीच्या घरामध्ये लग्नाची तयारी चालू असताना त्यांच्या मुलाचं लग्न असतं. मुलाच्या लग्नाच्या वेळेस सगळे गावकरी काय म्हणतात, त्यावेळेस आपल्या स्वराज्याचा सरसेनापती असतो तानाजी माणूस आहे. मग सगळे गावकरी म्हणतात ताना तुझ्या मुलाचं लग्न आहे, तर महाराजांच्या पायाची धूळ आपल्या गावाला लागली पाहिजे.
मग ताना महाराजांकडे जातो, महाराजांकडे जात असताना ज्यास गड चढत असतो त्यास तानाला दिसलं की बैलाच्या पायाचे खूर काढायचा आला आहे, शस्त्रांना धार लावायचा आला आहे, म्हणजे कुठल्या तरी युद्धाची तयारी चालू आहे. तानाला गड चढताना समजतं. तानाजी मालुसरे महाराजांना समोर जातात, महाराजांना सांगतात की माझ्या मुलाचं लग्न आहे, रायबाचं लग्न आहे आणि सर्व गावकऱ्यांची आणि माझी पण इच्छा आहे की तुम्ही त्या लग्नाला आलं पाहिजे. महाराज म्हणतात की मी लग्नाला येऊ शकणार नाही, कारण पुढे जो कोंढाणा दिसतोय. आऊसाहेबांची इच्छा आहे की पुढला कोंढाणा स्वराज्यामध्ये सामील झाला पाहिजे. ही आऊसाहेबांची इच्छा आहे. त्या कोंढाण्याच्या स्वारीची आम्ही तयारी करत आहोत. मला लग्नाला यायला जमणार नाही, आऊसाहेबांना लग्नाला पाठवून देतो. अशी गोष्ट होते. त्यावेळेस तानाजी काय म्हणतो, ताना काय म्हणतो, आपला ताना काय म्हणतो, महाराज ताना जिवंत असताना तुम्ही कदापि स्वराज्यावर जाणे शक्य नाही. ताना स्वारीवरती जाणार. तानाजी विडा उचलतो मित्रांनो, विडा उचलतो, घरी जातो, बायकोला सांगतो की बायको विचारते का हो महाराज काय म्हणाले. त्यावेळेस ताना सांगतो की आपल्याला पुढे जो कोंढा नाही तो स्वराज्यामध्ये सामील करायचा आहे, तेव्हा मला तिकडे जावं लागणार आहे. मग बायको मध्ये घरामध्ये एवढं रायबाच्या लग्नाची तयारी चालू आहे, तुम्हाला जर काय बरं वाईट झालं तर काय करायचं. असं जर आजचं तानाजी बोललं, असं जर आजची एखादी बायको जर आपल्या नवऱ्याला बोलली असते तर आजच्या नवऱ्याने काय उत्तर दिलं असतं. लगेच महाराजांना व्हॉट्सअप केला असता, बायको नको म्हणते त्यामुळे मला यायला जमणार नाही, राईट, असं उत्तर दिलं असतं मित्रांनो. पण ऐकलं ते रक्त कसलं, ते रक्त वेगळं होतं, ती जात वेगळी होती मित्रांनो. त्या तानाने आपल्या स्वतःच्या बायकोच्या कपाळावर कुंकू पुसतो आणि बायकोला सांगतो की या उंबरट्याच्या मी आता बाहेर पडलो तर मेलो असं समज, उंबरट्याच्या हात आलो तर तुझा. मित्रांनो सगळ्या युद्धाची तयारी चालू होते. काळोखा असतो पूर्ण आणि ते जो पुढे कोंढाणा असतो, कोंढाणा एक साईडला उतरती कडा असते, एक साईडला चढती कडा असते. उतरत्या कडेला खूप सारे सैन्य असतं, म्हणून बेत कसा करतो, चढती कडा चढायची तर एका घोरपडीच्या साह्यानं दोर बांधून मावळे वरती चढतात. मावळे वरती चढतात. कल्याण दरवाजा उघडला जातो. कल्याण दरवाजा उघडल्यानंतर हार हार महादेवची घोषणा करत सर्व सैन्य गडावरती चढतं. गडावरती घणाघाती युद्ध सुरू होतं. घणाघाती युद्ध चालू असताना एक वार त्या जो कोंढाणा असतो त्या कोंढाण्याचा सरसेनापती असतो उदयमान राठोड. 28 मधला हाताने पार वापर एवढी ताकद असणारा त्या कोंढाण्याचा सरसेनापती असतो मित्रांनो. मग घणाघाती युद्ध चालू होतं. उदयमानचा एक वार आपल्या तानाजीच्या डाळीवरती पडतो. आजचा जर तानाजी असता, समोरच्या शत्रूचा वार जर आपल्या डाळीवरती पडला असता तर आजचा तानाजी काय म्हणला असता, सरेंडर, नतमस्तक, राईट, मी तुला सरेंडर आलो बाबा, नतमस्तक झाला असतो. पण ऐकत त्या नंतर कसं ती जात वेगळी होती मित्रांनो. तो ताना स्वतःचा शेणा सोडून त्याचे ढाल बनवतो आणि लढत राहतो. परत लढता उदयभानचा एक वार आपल्या तानाजीच्या छातीवरती पडतो. तानाजी धारातीर्थ कोसळतो. धारातीर्थ कोसळलं हे बघून सगळं सैन्य सैरावायला पळायला लागतं. सैरावायला पळत असताना तानाजीचा सक्का भाऊ सूर्याजी सगळ्या मावळ्यांना सांगतो, अरे पाळताय का असे भाऊबाई सारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय, एक तर गडावरनं उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रू संघ लढता मारा, कारण गडाचा दोर मी कधीच कापून टाकलेला आहे. परत सैन्य माघारी फिरतं. परत घराघात युद्ध चालू होतं. त्यावेळेस होतं काय मित्रांनो, 80 वर्षाचा शेरा मामा ना कुठल्या तलवारीनं ना कुठल्या पिचव्यानं स्वतःच्या दातानं त्या उदयपाच्या नरडीचा बोट घेतो. माझ्या तानाला मारलं असं करत तो कोंढाणा आपल्या स्वराज्यामध्ये सामील होतो. ही गोष्ट ज्यावेळेस महाराजांना समजते, त्यावेळेस महाराज म्हणतात की म्हणजे महाराजांना समजते की कोंढाणा आपल्या स्वराज्याच्या आधिपत्याखाली आलेला आहे. महाराज जगदंब उच्चार करतात आणि महाराज म्हणतात की माझा ताना कुठे. त्यावेळेस सैन्य सांगतं की आपल्या तानाला वीर म्हणणार. त्यावेळेस महाराजांच्या तोंडातून एकच वाक्य निघतं, गड आला पण सिंह गेला. बघा मित्रांनो, हे गड आला पण सिंह गेला. जर एका व्यक्तीने काही वर्षापूर्वी कारण दिलं असतं, याचा 34 धडा 13वा गड आला पण सिंह गेला हा जिंदगी कधी काढला असता. एका व्यक्तीने जर कारण दिलं असतं, तानाजी द वॉरियर, कोणाचं पिक्चर आहे, अजय देवगणचा तानाजी द वॉरियर या पिक्चर मधून अजय देवगण कधीच 600 कोटी कमवले नसते. म्हणजे एका व्यक्तीने 600 वर्षापूर्वी कारण नाही दिलं म्हणून आज ताग आहे त्या व्यक्तीच्या नावावरती लोक इथं पैसे कमवतात. मित्रांनो, मला सांगतात तुम्हाला एवढंच आहे, आपल्याला स्वराज्य उभा करायचं नाही, आपल्याला मोठे काम करायचं नाही, आपल्या फॅमिलीची फक्त जबाबदारी घ्या. फॅमिलीसाठी समर्थमध्ये या कुठे कारण देऊन मला 100% तुमचे अचिव्हमेंट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलताना या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत.